एखाद्या दिवशी बरं नसल्यामुळे आपल्याला डॉक्टर एकच सजेस्ट करतात की खिचडी खायची, पातळ खिचडी खायची. खिचडी पण अशी करायची ना की आपण एकदम आवडीने खाल्ली पाहिजे व बरं नसल्यावर पण ती आपण पोटभर खाल्ली पाहिजे. तर तशीच खिचडीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खूप टेस्टी बनते व पेशंट पण आवडीने खातं. तर त्यासाठी ना आपण कुकर घ्यायचं, कुकरमध्ये तेल टाकायचं, तेल थोडं जास्तच टाकायचं. त्याच्यानंतर जिरं टाकायचं, जिरं पण थोडं एक्स्ट्राच टाकायचं, कारण जिरंमुळे ना आपला जो आतला ताप असतो ना अंगातला तो पण चालला जातो. तर त्यात मी जिरं आणि मोहरी टाकली व त्याला छान तडतडू दिली, पूर्णपणे तडतडू द्यायची. त्याच्यानंतर त्यात आहे बारीक कापून लसूण टाकायचं, लसूण पण थोडा जास्तच टाकायचा. लसणाचा टेस्ट हा खूप छान येतो खिचडीमध्ये. तर जिरं मोहरी छान तडतडू दिली मी 1-2 मिनटं. त्याच्यानंतर लसूण टाकला. लसूण टाकायला अजिबात घाई करायची नाही, कारण जिरं आणि मोहरी ना थोडी तडतडली ना तर त्याचा टेस्ट सगळा याच्यात येतो व जो आतला ताप असतो ना, आजारी पेशंट वगैरे असला तर तो निघून जातो जिरंमुळे. त्याच्यानंतर लसूण मी लाल होऊ दिले. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकला. त्याच्यानंतर टमाटर व कांदा जो असतो ना तो खूप जास्त बारीक कापला होता. आणि त्याच्यानंतर आहे ना त्यात मिरची टाकली. थोडीच मिरची टाकायची जर पेशंटसाठी बनवत असाल तर. तर मिरची टाकून ना त्याला मिक्स केलं मी. त्याच्यानंतर त्यात थोडी हिंग टाकली. त्याच्यानंतर हळद टाकली व त्याला मिक्स केलं. 1-2 मिनटं परतवलं. त्याच्यानंतर गरम पाणी टाकायचं. जर आपण रेग्युलर खिचडी बनवतो ना जितकं पाणी टाकतो ना त्याच्याहून डबल पाणी टाकायचं. जर तुम्ही 1 ग्लास पाणी यूज करत असाल ना तर 2 ग्लास पाणी यूज करायचं त्याच तांदळासाठी, तेवढ्याच तांदळासाठी. त्याच्यानंतर गरम पाणी टाकल्या गेल्यानंतर त्यात मीठ टाकायचं, कोथिंबीर टाकायची. त्याच्यानंतर तांदूळ जो असतो ना तो धुवून टाकायचा व शेंगदाणे टाकून द्यायचे. तांदूळ टाकल्यानंतर सगळं मिक्स करायचं व फास्ट गॅसवर ना फक्त 2 या 3 शिट्ट्या पटापट घेऊन गॅस बंद करायचा, जेणेकरून ते खिचडी पातळ पण राहते व शिजून पण होते. कारण आपण ते वाफेत जर राहू दिली ना तर खिचडी ही कोरडी होते. म्हणून ना पटापट शिट्ट्या घेऊन घ्यायच्या, 3 शिट्ट्या. त्याच्यानंतर गॅस बंद करायचा. त्यात लगेच ओपन करायचा आपण कुकर. त्याच्याने खिचडी ही असते ना ती पातळ पण असते व लसलसीत असते व खूप मऊ असते, म्हणजे जेणेकरून पेशंटला खायला एकदम मऊशीर जाते.